तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे, जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे. त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत, त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे आहेत, त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये यादीमध्ये. मी तुम्हाला वरवरची फक्त सांगतोय, जसं अविनाश अभ्यंकर आहेत, आमचे संजय चित्रे आहेत, शिरीष सावंत आहेत, असे बरेचसे. तसंच ठाण्याचं केलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे, ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, अभिजित पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील, आमचे बाकीची इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या विंग्स, गजानन काळे एक बघतील. तर या प्रकारे म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल, या दृष्टिकोनातून ही रचना करण्यात आली आहे. बघू कसं यश येतो. मुंबईप्रमाणे इतर शहरांना पण संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे. आता पहिल्यांदा मुंबई आणि ठाणा केलंय, फक्त ठाणा, म्हणजे पालघर पण नाही. तर त्याच्यामुळे ही आता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल-मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल. ज्या केंद्रीय समितीची निवड करण्यात आलेली आहे, या केंद्रीय समितीचा अधिकार पदनिवडण्याचा असणार आहे का? केंद्रीय समितीचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलाय मला सांगून नक्की, परंतु तो निर्णय त्यांचा असेल. आणि पण मला त्यांनी त्याच्यामध्ये ते सगळे नमूद केलेलं आहे गोष्टी, की एखाद्याला का काढलाय आणि एखाद्याला का नेमलाय याचं कारण मला लागेल. याचं कारण तुमचा राजकारणाचा अभ्यास कमी असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न पडतात. कळलं का? मला असं वाटतं वाजपेयी पण छान बोलायचे, पण सत्ता खूप नंतर आली. कळलं का? आणि बाळासाहेबांच्या बाबतीतही तसंच झालंय. त्याच्यामुळे तुमचा राजकारणाचा अभ्यास झाला की आपण तुमच्याशी चर्चा करू. काय 30 तारखेला आणि ठाण्यासाठी रचना केली. एप्रिल महिन्यात संपूर्ण राज्यात समिती नेमणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. पक्षाच्या नेत्यांची केंद्रीय समिती नेमली असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. केंद्रीय समितीत बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांची नियुक्ती असेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय.